1989 साली कसबा बावडा इथं स्थापन झालेल्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजनं आज सोमवारी 35व्या वर्षात पदार्पण केलं। यानिमित्त कदमवाडी इथल्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सभागृहात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ॲडवायझर पूजा ऋतुराज पाटील आणि वृषाली पृथ्वीराज पाटील, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। पूजा पाटील, वृषाली पाटील यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी कॉलेजच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली। वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना वृषाली पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आशीर्वादानं कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची घोडदौड सुरू असून महाविद्यालयानं आत्तापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम केलं असल्याचं सांगितलं। महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज देश-विदेशभरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानातून आज हे कॉलेज वेगळ्या उंचीवर पोहोचलं असून भविष्यात कॉलेजचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सर्वजण असेच योगदान द्याल अशी खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं। मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये मेडिकल कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेतला। येत्या काळात प्रतिभावंत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी घडवण्यासाठी महाविद्यालय अविरत कार्यरत राहील। वैद्यकीय उपचार आणि संशोधनाच्या क्षेत्रातही अधिक चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। वर्धापन दिनानिमित्त पूजा ऋतुराज पाटील आणि वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रसूती विभागातील सर्व रुग्णांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए. गुप्ता, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अभय जोशी, IQSC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालाप्पा, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर C.D. लोखंडे, CHRO श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉक्टर उमा राणी जे, फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, फिजिओथेरपी प्राचार्य डॉक्टर अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, डॉक्टर R.S. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, डॉक्टर सुरुची पवार यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते।